नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, नुकतीच आरआरबी कडून म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून ज्युनियर इंजिनियर पदाचं कंप्लीट नोटिफिकेशन आलंय. या अगोदर शॉर्ट नोटीस आली होती, ते आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो युट्यूब चॅनलवर. तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये इग्नाइट अकॅडमीचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. सिव्हिलचा वेगळा, मेकॅनिकलचा वेगळा, इलेक्ट्रिकलचा वेगळा. ते ग्रुप लगेच जॉईन करून घ्या, जेणेकरून इन फ्युचर येणारे सर्व अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि या आरआरबीला जर तुम्ही इलिजिबल असाल, म्हणजे 18 ते 33 वयोगटामध्ये येत असाल, SC ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, ओबीसी साठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन यामध्ये बसत असाल तर फॉर्म नक्की भरा. जेणेकरून काय होतं की एक जॉब आपल्याकडे सेपर साईड राहील आणि त्याचसोबत बराचसा पोर्शन जो आहे तो बाकी रिक्रुटमेंटच्या सिलेबसला मॅच करतो. त्यामुळे ही ॲडव्हर्टाइजमेंट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जसं की मेकॅनिकल वाले आहेत त्यांच्यासाठी RTO MEI ची ॲड येणार आहे. तर RTO MEI चा मेन्सचा आणि प्रीचा जर सिलेबस बघितला तर बऱ्यापैकी तुमची आरआरबीची CBT 1 CBT 2 मॅच होऊन जाते, राईट. सिव्हिल वाले वेगवेगळ्या रिक्रुटमेंट देता तुम्ही, जसं की आता पुणे महानगरपालिकेची तयारी करता, टेक्निकल इथंही आहे, राईट. इलेक्ट्रिकल वाले जनको, डिस्कॉम, ट्रान्सको वगैरे वेगवेगळ्या वॅकन्सीज येत असतात. आपल्याला टेक्निकलची तयारी करायची असते. त्यामुळे आरआरबी कडे आपण सेंट्रलची रिक्रुटमेंट SSC असो की आरआरबी असो याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण आता करायचं नाही. हे कंप्लीट नोटिफिकेशन आता आपण समजून घेऊ. तत्पूर्वी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या रेकॉर्डेड बॅच आहेत आरआरबी जेई साठी, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तिन्ही बॅचेससाठी, तिन्ही ब्रँचेससाठी 3999 प्लस GST मध्ये ही अवेलेबल असेल. या बॅच मध्ये रेकॉर्डेड बॅच आहे, एक्सपर्ट फॅकल्टीनं शिकवलेला आहे, राईट. टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला यामध्ये अवेलेबल होणार आहे, राईट. चलो पुढे बघा, ही आपली रिक्रूट जे कंप्लीट नोटिफिकेशन आहे ते बघणार आहोत आपण. 31/10 पासून सुरुवात होत आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशनचे. लास्ट डेट काय तर 30 नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे ऍप्लिकेशनची. जर तुम्ही ऍप्लिकेशन सबमिट केलं, फीस नाही पे केली, राईट, तर 2 डिसेंबर ही लास्ट डेट आहे फीस पे करण्याची. यदा कदाचित काही प्रॉब्लेम्स झाले असतील, चुका झाल्या असतील तर ऑनलाईन ऍप्लिकेशन 3 डिसेंबर ते 12 डिसेंबरच्या दरम्यान तुम्ही मॉडिफाय करू शकता. पुढे चलू. आता बघा की लेवल 6 पेमेंट मिळते तुम्हाला 7th पे नुसार, राईट. आता 8th पे पण येणार आहे, त्यामुळे चांगली सॅलरी होईल. पण सध्या तरी जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट आली तेव्हा 6th पे आहे, 7th पे आहे, राईट. 35,400 पासून इनिशियल पेमेंट. 18 ते 33 वयोगटातील 2,569 वॅकन्सीज. ओके, स्पेसिफिकली मुंबईच्या किती आहेत आपल्या 434. एका झोन मधून अप्लाय करू शकता. तर मुंबईचे 434 वॅकन्सीज आहे. ज्युनियर इंजिनियर पदासाठी इलिजिबल कोण आहे तर डिप्लोमा डिग्री वाले दोन्ही इलिजिबल आहेत 18 ते 33 वयोगटातील, राईट. डिपॉट मटेरियल सुप्रिडंट हे पद आहे, राईट. यासाठी सर्व इंजिनिअरिंग ब्रांचेस वाले इलिजिबल आहेत. बाकीच्या डिपार्टमेंट आणि त्यासोबतची ब्रांच हे पुढे मेन्शन आहेच आहे. ज्युनियर इंजिनियर IT त्याच्यामध्ये तुमचं बीटेक कम्प्युटर सायन्स वाले चालतात, BCA वाले चालतात, राईट. तर त्याचसोबत केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट साठी ओके बॅचलर डिग्री तुमची कशात चालते, सायन्स मधली, फिजिक्स आणि केमिस्ट्री असायला हवं. 55% तुम्हाला पर्सेंटेज असणं गरजेचं आहे. एज 18 ते 33 वयोगटात. OBC 3 वर्ष रिलॅक्सेशन, SC ST 5 वर्ष रिलॅक्सेशन. ओके, 1/1/2008 नंतर तुम्ही जन्मलेले नसावे. ओके, अनरिझर्व आणि EWS साठी 2/1 म्हणजे 2 जानेवारी 1993 अगोदर जन्मलेले नसावे, म्हणजे 92-91 चे तुम्ही नसावे. OBC NCL साठी 2/1/1990, SC ST साठी 2/1/1988. कट ऑफ डेट यांनी दिलेली आहे, इथं मेन्शन असते तशी 1 जानेवारी 2026च्या रेफरन्स नुसार तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाणार, राईट. फीस किती आहे तर 500 रुपये फीस आहे. एक्सेप्ट कोणा SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिजिकली हँडिकॅप, फिमेल आणि ट्रान्सजेंडर 250 रुपये फीस आहे, ते पण परत येईल, राईट. आता प्रोसेस काय, CBT 1 CBT 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन. आता CBT 1 स्क्रीनिंग टेस्ट आहे तुम्हाला CBT 2 ला जाण्यासाठी. 90 मिनिटाचा पेपर असणार आहे तुमचा. 100 क्वेश्चन असतील. मॅथमॅटिक्सचे 30 क्वेश्चन 30 मार्काला, जनरल इंटेलिजन्स रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्काला, जनरल अवेअरनेस 15 क्वेश्चन 15 मार्काला, सायन्स 30 क्वेश्चन 30 मार्काला, असे 100 क्वेश्चन 90 मिनिटात सॉल्व्ह करायचे. नंतर तुम्ही CBT 2 ला या, राईट. CBT 1 मॅथमॅटिक्सचा सिलेबस दिलेला आहे, सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो. रिझनिंगचा दिलेला, जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स हे तिन्ही दिलेलं आहे. अप टू 10th स्टँडर्ड CBSE सिलेबस नुसार.
पुढं आता बघा, तुम्हाला 1/3 निगेटिव्ह असणार आहे सीबीटी 1 ला, आणि अनरिझर्व ईडब्ल्यूएस साठी 40% मार्क मॅन्डेटरी आहेत, घेऊनच यावे लागेल, तर तुम्ही इन्क्लूड केले जाणार. ओबीसी एनसीएल साठी 30%, एससी साठी 30%, एसटी साठी 25%. क्लिअर. पुढं आता बघा, सीबीटी 2 मध्ये तुम्हाला 120 मिनिट्स मध्ये 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. क्लिअर. 150 मार्क्सला. जनरल अवेअरनेस 15 क्वेश्चन 15 मार्क, फिजिक्स केमिस्ट्री आता लाईफ सायन्स नाही येतं 15 क्वेश्चन 15 मार्कला, कम्प्युटर ऍप्लिकेशन 10 क्वेश्चन 10 मार्क, एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल 10 क्वेश्चन 10 मार्क, टेक्निकल ॲबिलिटी 100 क्वेश्चन 100 मार्काला, 150 क्वेश्चन 150 मार्क्ससाठी 120 मिनिट्स मध्ये. क्लिअर. ओके. जनरल अवेअरनेस आहे, फिजिक्स केमिस्ट्री, बेसिक्स ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन, सिलेबस गिवन आहे, एन्व्हायरमेंट आहे, टेक्निकल ॲबिलिटी आहे. मी सिलेबस सांगेल टेक्निकलचा पण काय असणार आहे, राईट, सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो. मिनिममचा क्रायटेरिया सेम आहे सीबीटी 1 सीबीटी 2 चा. पुढे येऊ. आता हे मुंबईचं स्पेसिफिकली ठेवलं, 434 टोटल वॅकन्सीज आहेत, 434 टोटल वॅकन्सीज आहेत. आता इथं बघा, पोस्टचं नाव दिलं, त्यानंतर डिपार्टमेंटचं नाव दिलं, म्हणजे त्या डिपार्टमेंटचे लोक इलिजिबल आहेत. इलेक्ट्रिकल, इथं इलेक्ट्रिकल वाले इलिजिबल आहे. त्यानंतर सब डिपार्टमेंटचं दिलं, मेकॅनिकल ड्रॉइंग अँड प्रोडक्शन युनिट, राईट. ओके. झोन दिला सेंट्रल रेल्वे, राईट. आणि टोटल वॅकन्सीज किती, इथं 6, 24 वगैरे अशा प्रत्येकाच्या वॅकन्सीज दिलेल्या, हा रो वॅकन्सीजचाच आहे. क्लिअर. टोटल किती आहे, 434 वॅकन्सीज आहेत. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, त्यानंतर सिव्हिल आहे, मेकॅनिकल वाले म्हणतील सर आम्ही काय पाप केलं, इंजिनिअरिंग म्हणजे दोन्हीकडे आलं, राईट. सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल पण दिलेलं आहे, मेकॅनिकल चांगल्या वॅकन्सीज आहे. हे 42, 36, 2, त्यानंतर 10 पुढं पण आहे, राईट. इथं पण 2, 1 राईट. सिव्हिल एवढ्या नसतात पण खूप कमीही नाहीत, चांगल्या वॅकन्सीज दिलेल्या आहेत यावेळेस. पुन्हा एकदा आपली सीबीटी 1 सीबीटी 2 दोन्हीचीही बॅच आहे. ज्या लोकांनी आरटीओ एमईआयची आपल्या बॅचेस जॉईन केलेल्या आहेत किंवा डायरेक्ट बाकीच्या रिक्रुटमेंटच्या बॅच जॉईन केलेल्या आहेत, त्यांना सेपरेट करायची अशी गरज भासणार नाही, राईट. मी इथं थांबतो तुर्तास. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.